नमस्कार, राजवीर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.2. परंतु प्रॅक्टिस सेट 2.2 पाहण्याच्या अगोदर आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 ही कशावरती डिपेंड आहे हे आपल्याला अगोदर पाहावं लागेल. ओके, माझी पुन्हा सर्वांना एकदा विनंती आहे की जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे, हा चॅनल लाईक करावे, त्याचे व्हिडिओज दुसऱ्याही मुलांना तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करावे. ओके, थँक्यू. Now let's start our next topic. Okay, the topic name is solution of the quadratic equation. Okay, म्हणजेच मराठीमध्ये वर्ग समीकरणाची उकल. ओके, आपण तर स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन हा तर पाहिलेला आहे. ओके, वी नो द स्टँडर्ड फॉर्म दॅट इज ax² + bx + c इज इक्वल टू 0. ओके, हा स्टँडर्ड फॉर्म आहे, त्यालाच आपण सामान्य रूप म्हणतो किंवा जनरल फॉर्म म्हणतो. ओके, परंतु आपल्याला सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन हे सॉल्व करण्यासाठीच्या 3 मेथड्स आहेत. ओके, द फर्स्ट मेथड that is factorization method. Okay, and practice set 2.2 is depends upon the factorization method. म्हणजे आपल्याला फक्त एकाच मेथडवरती प्रॅक्टिस सेट 2.2 आहे आणि बाकीच्या 2 मेथड्सवरती पुढच्या 2 प्रॅक्टिस सेट्स आहेत. ओके, लेट्स सी द फॅक्टरायझेशन मेथड, म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला म्हणूया अवयव पद्धत. ओके, तर अवयव पद्धत सॉल्व करण्यासाठी जे आपल्याला काही मेथड्स आहेत. ओके, ज्यांना काही माहीत आहे किंवा ज्यांना सॉल्व करतात त्यांनी मेथडकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, त्यांनी आपापल्या पद्धतीने सॉल्व केलं तरी चालेल. पण ज्यांना माहीत नाही किंवा ज्यांना लक्ष देणार नाही त्यांच्यासाठी मी हे थोडंसं सविस्तरमध्ये दिलेलं आहे, डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, तर हे आपण थोडंसं पाहूया, म्हणजे एक्झाम्पल सॉल्व करताना किंवा प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना आपल्याला त्याची अडचण येणार नाही. द स्टेप्स. ओके, या स्टेप्स आहेत काय. फर्स्ट स्टेप इज राईट इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. ओके, राईट द गिवन इक्वेशन मीन्स एक्झाम्पल. ओके, इन स्टँडर्ड फॉर्म. सुरुवातीला आपल्याला दिलेलं उदाहरण जे आहे ते आपल्या सामान्य रूपामध्ये म्हणजे या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे. ओके, जर ते नसेल तर, जर असेल तर ठीक आहे. सेकंड, मल्टिप्लाय ए अँड सी. त्यानंतर कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ए अँड सी, म्हणजे फर्स्ट कोएफिशियंट अँड लास्ट कोएफिशियंट. ओके, ए अँड सी या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. थर्ड स्टेप, फ्रॉम द ए मल्टिप्लाय सी. जेव्हा आपण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत त्याच्यानंतर ओके आपल्याला त्या मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काहीतरी एक नंबर मिळेल किंवा आन्सर येईल. ते फाइंड 2 नंबर्स. त्या आन्सरवरून आपल्याला 2 नंबर शोधायचे आहेत. ओके, फाइंड 2 नंबर्स हुज ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन विल बी बी, की जेणेकरून त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही किती आली पाहिजे, बी एवढी आली पाहिजे, म्हणजे ह्या दुसऱ्या टर्म एवढी आली पाहिजे, दुसऱ्या पदा एवढी आली पाहिजे. बघा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि आलेलं मल्टिप्लिकेशन आहे त्या मल्टिप्लिकेशन एवढं येतील एवढं, ते मल्टिप्लिकेशन येईल एवढं काय करायच्या, 2 संख्या शोधायच्या. ओके, परंतु त्या 2 संख्या अशा शोधायची की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही कोणा एवढी यायला पाहिजे, बी एवढी यायला पाहिजे, म्हणजे दुसऱ्या टर्म एवढी यायला पाहिजे. पुढे नेक्स्ट, फॉर फाइंडिंग 2 नंबर. आपल्याला 2 नंबर तर शोधायचे आहेत, परंतु ते कसे शोधायचे. ओके, आपल्याला त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, त्या 2 संख्यांचं ह्या ए आणि सी यांच्या गुणाकार एवढे आलं पाहिजे. ओके, तर आपल्याला ते 2 संख्या शोधण्यासाठीचा नियम आहे, कारण त्यांना साईन कोणते घ्यायचे, प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं हे आपल्याला माहीत नसणार आहे. तर मी त्यासाठी आपल्याला इथं 3 रूल आहेत ते 2 नंबर शोधण्यासाठी. तर तो रूल काय आहे, जर सेकंड टर्म मायनस, इफ सेकंड टर्म इज मायनस, म्हणजे ही जी टर्म आहे बी एक्सवाली. ओके, सेकंड टर्म, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म, म्हणजे ह्याच्यामधली जी दुसरी पद आहे किंवा आपण त्याला सेकंड टर्म म्हणू. सेकंड टर्म जर मायनस असेल, म्हणजे ह्या बीला जर मायनस साईन असेल, तर त्यावेळेस काय करायचं आहे, जे आपण 2 नंबर शोधणार आहेत मल्टिप्लिकेशनसाठी ते दोघांचे पण साईन काय घ्यायचे, आपल्याला मायनस घ्यायचे. तर ओके, दिस इज फर्स्ट. नेक्स्ट, सेकंड टर्म निगेटिव्ह. समजा इथं सेकंड टर्म निगेटिव्ह होती, तर या ठिकाणी थर्ड टर्म निगेटिव्ह आहे. ओके, तिसरी पद, म्हणजे हे प्लस आहे, हे प्लस आहे, परंतु आता हे कसं आहे, थर्ड टर्म ही निगेटिव्ह आहे किंवा मायनस आहे. जर तसं असेल तर त्यावेळेस काय करायचे, जे 2 नंबर असणार आहे त्यातला एक स्मॉलर असणार आहे, एक बिगर असणार आहे. तर त्यातला जो स्मॉलर आहे तो काय घ्यायचा आहे, आपल्याला मायनस घ्यायचा आहे. ओके, स्मॉलवाला मायनस घ्यायचा, पण केव्हा, जेव्हा थर्ड टर्म निगेटिव्ह असेल त्यावेळेस. आणि थर्ड रूल आहे त्यातला की जर सेकंड टर्म आणि थर्ड टर्मसुद्धा काय आहे, निगेटिव्ह आहे, दोन्ही पण निगेटिव्ह आहेत, सेकंड पण आहे आणि थर्ड पण आहे, दोन्हीही निगेटिव्ह आहेत, तर त्यावेळेस काय करायचं, देन बिगर नंबर निगेटिव्ह. त्यावेळेस बिगर नंबर हा काय घ्यायचा आहे, निगेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, आणि लास्ट पुढे आपल्याला त्याच्यामध्ये ते व्हॅल्यू पुट करायचे आहेत आणि पुढे एक्झाम्पल कॉमन घेऊन सेपरेट करायचे आहेत टर्म. ओके, अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू काढता येईल त्याची. ओके, आपल्याला सुरुवातीला एवढा भाग महत्त्वाचा आहे या ठिकाणापर्यंतचा. ओके, त्या ठिकाणापासून पुढे सिम्पल आहे ते आपण पाहूया. ओके, नाव लेट्स सी द प्रॅक्टिस सेट 2.2. नाव सी द फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 2.2. द फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट फर्स्ट क्वेश्चन द सॉल्व द गिवन इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. आपल्याला कंपल्सरी क्वेश्चन असेल काही 2 मार्कासाठी किंवा 3 मार्क. 2 मार्कासाठी हमेशा आपल्याला क्वेश्चन असतं, एक्झाम्पल असतं एक्झाममध्ये की बाय फॅक्टरायझेशन मेथड. जेव्हा फॅक्टरायझेशन मेथड म्हटलं असेल त्यावेळेस आपल्याला त्याच पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, मी सुरुवातीचं एक्झाम्पल आहे, थोडंसं डिटेलमध्ये घेतो म्हणजे लक्ष देईल सर्वांनाच.
या ठिकाणी मी सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्म बरोबर ह्याचं कंपॅरिझन करतो, म्हणजेच a² + bx + c = 0. याच्यावरून मी a, b आणि c या तिघांच्या हे किमती लिहितो. ओके, मीन्स व्हॅल्यू ऑफ a 1, व्हॅल्यू ऑफ b = -15. ओके, अँड व्हॅल्यू ऑफ c दॅट इज 54. ओके, this is first step. Okay, we have given the steps solving the factorization method. Okay, first step is write in standard form. Okay, the given example is in standard form. Okay, no need to write in standard form. Okay, next one, next step is multiply a and c. Okay, a multiply c. Okay, then what is a multiply c? A means 1 and c means 54. Here is no any term before x², but here nothing 1 means there is 1. Okay, means a multiply c, that is 1 multiply 54. Okay, multiplication 54. Now we have to find from this a multiply c means 54, we have to find two numbers. Okay, whose addition or subtraction will be of term b. यानंतर आपण थर्ड रूल पाहिला होता. थर्ड रूल काय होता की आपल्याला हे जे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे ह्या मल्टिप्लिकेशनवरून असे दोन नंबर शोधायचे आहेत की त्या दोन नंबरचा बेरीज किंवा वजाबाकी ही किती आली पाहिजे, बी एवढी आली पाहिजे. म्हणजेच कोणा एवढी आली पाहिजे, बी म्हणजेच कोणी 15 आली पाहिजे, बेरीज किंवा वजाबाकी. थोड्या वेळ हे साईन पाहायचं नाही, थोड्या वेळ पाहू नका, फक्त किती आली पाहिजे लक्ष ठेवायचं, 15 आली पाहिजे. आपण हे थोड्या वेळ साईन दुर्लक्ष करू. हे जेव्हा दोन नंबर शोधायचे असेल त्यावेळेस ह्याचं साईन पाहायचं नाही थोड्या वेळ. ओके, मग असे कोणते दोन आहेत संख्या की ज्यांचे जर गुणाकार केला आपण तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती यायला पाहिजे, 15 यायला पाहिजे. ओके, अशा दोन संख्या शोधायच्यात. तर आपल्याला दोन संख्या मिळतील 9 आणि 6. 9 × 54. ओके, 9 आणि 6. ओके, जर ह्यांची बेरीज केली तर पाहता येईल आपल्याला 9 आणि 6, 9 + 6 15. ओके, म्हणजे हे दोन नंबर झाले. ओके, नेक्स्ट, परंतु आपला रूल काय आहे, सेकंड टर्म निगेटिव्ह आहे. फोर्थ रूलमध्ये आपल्याला दिलेलं आहे की ह्या दोघांपैकी साईन ठरवायचे आहेत आपल्याला. पण साईन ठरवताना काय आहे की हा निगेटिव्ह आहे, म्हणजे सेकंड टर्म निगेटिव्ह आहे. जर सेकंड टर्म निगेटिव्ह असेल तर आपण काय करतो, बोथ नंबर्स, ओके, दोन्ही पण नंबर काय घेतो आपण, निगेटिव्ह घेतो. ओके, हा झाला रूल. आता या किमती आपल्याला या ठिकाणी ठेवायच्या आहेत. आपण ह्या जागी हे -15 जे आहे, ह्या -15च्या ऐवजी आता आपण काय ठेवणार आहेत, हे नंबर ठेवणार आहेत. ओके, म्हणजे या ठिकाणी जो -15 आहे या ठिकाणी आपण 9 -6 घेणार आहेत. ओके, तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला यानंतर, x² ते इक्वेशन x² हे -9 आणि व्हॅरिएबल काय आहे x, नंतर काय आहे -6x. म्हणजेच हे या ठिकाणी आपण काय केलं, हे जे 15 होते त्या 15च्या ऐवजी काय केले, 15चे दोन भाग केले, 9 आणि 6. 9 आणि 6 किती झाले, 15. आपण 15चे फक्त दोन पार्ट केलेले आहेत. ओके, नेक्स्ट लास्ट टर्म ॲज इट इज +54 = 0. मेक देअर ग्रुप ऑफ 2. ओके, या दोघांचे ग्रुप करायचे. ग्रुप केल्यानंतर टेक कॉमन, ह्या दोघांमधून कॉमन काय निघतं का पाहायचं पहिल्या ग्रुपमध्ये आणि नंतरच्या ग्रुपमध्ये. तर ह्या ग्रुपमध्ये आपल्याला या ठिकाणी x आहे, या ठिकाणी x आहे, x कॉमन काढता येईल. मीन्स इकडे काय राहील, x - 9. ओके, नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, हे मायनस साईन मी या ठिकाणी घेतलेले. नंतर या दोघांमध्ये काय कॉमन निघेल, इथं x आहे परंतु इकडे नाही, म्हणजे आपल्याला x काढता येणार नाही. 6 निघेल कॉमन, कारण 6ने ह्या 6ला पण डिवाइड होईल आणि ह्या 54ला पण डिवाइड होईल. म्हणजे 6 जर आपण कॉमन काढले तर बाहेर 6 कॉमन काढल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, जो पहिला ब्रॅकेट येईल सेम तसाच ब्रॅकेट दुसरा असणार आहे. त्यामुळे नंतर साईनमध्ये वगैरे चूक करायची नाही. जसं इथं ज्याप्रमाणे इथं मध्ये मायनस साईन आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मायनस साईन येणार आहे. बघा 6 तर आपण बाजूला काढले आहेत कॉमन, म्हणजे राहिले x. नंतर साईन आता इथं प्लस आहे, परंतु मायनसने जर ह्या प्लसला मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, या ठिकाणी मायनस होणार आहे. ओके, नेक्स्ट 6ने 54ला डिवाइड करू, म्हणजे 6च्या पाड्यामध्ये 54 किती नंबरला आहेत. ओके, 6 × 9 = 54. ओके, सेम ब्रॅकेट मिळाला = 0. आता या ठिकाणी हे दोन ब्रॅकेट सेम आहेत. ओके, म्हणजे आपल्याला हे दोन ब्रॅकेटमधून एक ब्रॅकेट कॉमन घेता येईल. ओके, कारण हे दोन सेम आहेत. मग मी एक हा जो डबल ब्रॅकेट आहे त्याच्यामधून वन ब्रॅकेट टेक कॉमन. ओके, मग राहिले काय, ह्या दोघांमधला एक कॉमन घेतला, मग राहिले काय, या ठिकाणी x राहिले आणि या ठिकाणी -6 = 0. यांना सेपरेट करा. सेपरेट म्हणजेच काय, काय करणार, x - 9 = 0. ह्या 0 बरोबर दोघांना सेपरेट करा आणि इकडे x - 6 = 0. या दोघांनाही सेपरेट केलेलं आहे. म्हणजेच हे 9 जर आपण या साईडला घेतले तर काय मिळतेच, 9 x -9 आहेत. या ठिकाणी इकडे नेल्यानंतर काय होतील, हे +9. या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, x हे मायनस आहेत, इकडे घेतल्यानंतर +6 होतील. म्हणजेच काय आन्सर मिळाले आपल्याला, सोल्युशन काय मिळाले, इज द सोल्युशन. ओके, म्हणजेच काय लिहिणार, 9,6. ओके, 9,6 इज
the solution, okay, is the solution of x square minus 15x plus 54 is equal to 0. Okay, this is the solution of first example. Okay, now example number second. Okay, same for like this example. आता या ठिकाणी मी याचा स्टँडर्ड फॉर्म लिहित नाही, फर्स्ट एक्झाम्पलसाठी लिहिला होता ऑलरेडी. हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे एक्झाम्पल. डिरेक्टली व्हॅल्यूज ऑफ ए अँड सी लिहिण्याची सुद्धा गरज नाही. आता हे फर्स्ट एक्झाम्पल समजण्यासाठी मी त्याच्यामध्ये लिहिले होते. आपण डायरेक्ट ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन करूया. आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे एक्झाम्पल, म्हणजे स्टेपमध्ये आपल्याला सांगितलं आहे सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्म यूज करा. आपण स्टँडर्ड फॉर्म तर आहे ऑलरेडी. आपण सेकंड स्टेपकडे जाऊया. सेकंड स्टेप इज ए मल्टिप्लाय सी. ए मीन्स 1. ओके, a multiply c means 1 multiply value of c means minus 20. Okay, then 1 multiply minus 20, what is minus 20. Okay, then we have to multiply, we have to find two numbers, okay, whose addition or subtraction will be is equal to b. म्हणजे त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही कोणा एवढी आली पाहिजे, b एवढी. आणि या ठिकाणी a 1 आहे, b हा 1 आहे आणि c हा 20 आहे. म्हणजे आपल्याला त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही 1 आली पाहिजे, म्हणजे ह्या b एवढी आली पाहिजे. ओके, नंतर या ठिकाणी पाहूया नंबर मग कोणते मिळत आहेत ते, की जेणेकरून त्यांचं मल्टिप्लिकेशन 20 आलं पाहिजे. थोडा वेळ ह्याचं साईन आपण सोडून देऊया थोडा वेळ. ओके, 20 आलं पाहिजे. मग असे कोणते दोन नंबर आहेत की त्याच्यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी त्यांची केली तर किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे आणि गुणाकार 20 यायला पाहिजे. बघा आता 10 दुने 20 आहे, परंतु 10 आणि 20चा गुणाकार, 10 आणि 2चा गुणाकार 20 येतो आहे, परंतु त्यांची बेरीज किंवा वजाबाकी केली तर 1 येते का, तर येणार नाही. ओके, म्हणजे हा नंबर चालणार नाही. किंवा 5 चौक 20 आहे. ओके, 5 चौक 20. आता ह्याच्यामध्ये करून पहा बरं. 5 2 जा 4, 5 4 जा 20. ओके, म्हणजे 5 4 जा 20 म्हटल्यानंतर किती झाले, 5 आणि 4 यांची ॲडिशन केली तर 9 आली, परंतु सबट्रॅक्शन 1 आली, म्हणजे सबट्रॅक्शन 1 आली, म्हणजे आपल्याला तो नंबर चालेल. म्हणजे आपण हे नंबर कोणते घेणार आहे, 5 आणि 4. परंतु आता ह्याला या नंबर्सला आपल्याला साईन द्यायचे तर थर्ड नंबर काय आहे, निगेटिव्ह. आपला स्टेपमधला 4th रूल, त्या 4th रूलमध्ये आपल्याला सेकंड रूल आहे की काय, जर थर्ड टर्म निगेटिव्ह, इफ थर्ड टर्म इज निगेटिव्ह देन स्मॉलर फॅक्टर इज निगेटिव्ह. ओके, स्मॉलर फॅक्टर निगेटिव्ह घ्यायचा आहे. मग बिगर फॅक्टर कसा असणार आहे, ऑब्वियसली पॉझिटिव्ह राहणार आहे तो. ओके, देन राईट द व्हॅल्यूज इन इक्वेशन विल गेट एक्स स्क्वेअर. ओके, आता आपल्याला या एक्सच्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचे, जे आपण हे दोन नंबर मिळवले आहेत हे आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत. ओके, म्हणजेच काय मिळणार, याचे साईन कोणतं आहे पहिल्याचं, 5ला प्लस 5x मायनस नेक्स्ट साईन ऑफ 4 मायनस 4 अँड x मीन्स 5 minus 4 that is 1x minus 20 as it is. Okay, is equal to 0. Then make a group of these two, then take common. Okay, take common x. Here is x means remaining term x plus 5 minus, okay, here term common term is 4. Okay, then what will be the next 4 टेक कॉमन 4. ओके, 4ने सर्व दोघांनाही डिवाइड होईल, 4ने 4लाही भाग जाईल आणि 4ने 20लाही भाग जाईल. ओके, म्हणजे काय राहिले, या ठिकाणी 4 घेतले म्हणजे आतमध्ये काय राहिले, एक्स. आता आपलं अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन्ही ब्रॅकेट सेम असणार आहेत, म्हणजे इथे प्लस आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा प्लसच घ्यावं लागेल, नाहीतर या ठिकाणी साईन घ्यायचं नाही. ओके, कारण ह्या मायनसने जर मल्टिप्लाय आतमध्ये केलं प्लसला तर काय होणार आहे, मायनस येणार आहे, म्हणजे आपल्याला वरतीसारखं मिळून जाईल एक्झाम्पल. नेक्स्ट या ठिकाणी 4च्या टेबलमध्ये 20 किती नंबरला आहेत, 5 नंबरला, म्हणजे 4 5 जा म्हणजे यासारखा ब्रॅकेट आला. ओके, त्यामुळे लक्षातच ठेवायचं, जेव्हा आपल्याला हा ब्रॅकेट मिळेल आणि इथं आपल्याला कॉमन लक्षात येईल त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली हा ब्रॅकेट आहे तसं घेतलं तरी चालेल या ठिकाणी. नेक्स्ट टेक कॉमन, हे दोन ब्रॅकेट सेम मिळाले आपल्याला. ओके, हे दोन ब्रॅकेट सेम मिळाले, सेम मिळाल्यानंतर त्यांना एकदाच घेऊया, मीन्स x प्लस 5 आणि मग राहिला काय, x minus 4 is equal to 0. Okay, make separate them. Okay, x plus 5 is equal to 0 and next x minus 4 is equal to 0. ह्या दोन ब्रॅकेटला आपण 0 बरोबर सेपरेट केलेलं आहे. ओके, नेक्स्ट ह्या 5ला इकडे शिफ्ट करा. ओके, मीन्स here is plus, here will be minus and next here x is equal to 4. Okay, this is the values of x. Therefore minus 5 comma 4 is the solution, okay, of given equation. Okay, this is now example number 1, this is example number 2.
Let's see the example number 3. The example number 3 is 2y square plus 27y plus 13 is equal to 0. Okay, means this given example is in already in standard form. Okay, then write the values of a, b, c. Value of a 2, value of b 27, and value of c is equal to 13. Okay, now a multiply c. Okay, means a multiply c is equal to 2 multiply 13. Okay, 2 multiply 13. Multiplication 13 to the 16. Okay, we have to find 2 numbers. ओके, आता हे जे मल्टिप्लिकेशन मिळालं आहे याच्यावरून आपल्याला 2 नंबर्स फाइंड करायचे आहेत, पण ते नंबर शोधण्यासाठी त्यांची मल्टिप्लिकेशन ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही किती मिळायला पाहिजे आपल्याला, त्यांची 27 मिळायला पाहिजे. पण असे 2 नंबर शोधायचे आहेत आपल्याला. ओके, 13 दुने 26 आहे, 13 टू जा 26. ओके, पण 13 आणि 2ची बेरीज किंवा वजाबाकी 27 येत नाही, तर आपल्याला नंबर मिळतील 26 1 जा 26. ओके, दोन्ही पण दोघांची ॲडिशन केली तर 27 मिळेल, म्हणजे हे 2 नंबर आपल्याला चालतील. ओके, लक्षात ठेवायचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन त्यांची या मल्टिप्लिकेशन एवढी आली पाहिजे, आपल्याला ते नंबर मिळून जातात लगेच. नेक्स्ट, आता या ठिकाणी साईन पाहण्याची गरजच नाही, कारण या ठिकाणी कोणतीच टर्म मायनसमध्ये नाही. कोणतीच टर्म मायनस नाही म्हणजे सर्व फॅक्टर्स हे पॉझिटिव्हमध्ये राहणार आहे. तर आपण ह्या 27च्या जागी हे लिहिणार आहेत. मीन्स 2y स्क्वेअर प्लस 26y प्लस 1y और ओनली y प्लस 13 इज इक्वल टू 0. मेक ग्रुप अँड टेक कॉमन. हेअर या ठिकाणी 2 पण कॉमन निघेल, कारण 2ने 2लाही डिवाइड होईल आणि 26ला पण डिवाइड होईल, म्हणजेच काय राहिले 2 आणि वायसुद्धा कॉमन निघेल, म्हणजेच 2y. नेक्स्ट, रिमेनिंग टर्म इज y, कारण या ठिकाणी y स्क्वेअर आहे, त्यातून आपण एक y काढलेला आहे, राहिला y प्लस 2ने 26ला डिवाइड केल्यानंतर 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6. y तर कॉमन काढलेला आहे. प्लस या ठिकाणी कॉमन काढण्यासाठी काहीच नाही, ज्यावेळेस काहीच कॉमन नसेल, कारण इथं सिंगल y आहे, या ठिकाणी 13 आहे, म्हणजे कॉमन काहीच निघू शकत नाही. ज्यावेळेस काहीच निघणार नाही त्यावेळेस काय निघेल 1. मग 1 कॉमन काढल्यानंतर या ठिकाणी काय राहील y प्लस 13. ओके, कारण 1ने डिवाइड केल्यानंतर 13ला 13च राहणार आहे, 1ने भागल्यानंतर इज इक्वल टू 0. ओके, दिस 2 ब्रॅकेट्स आर सेम. ओके, हे 2 ब्रॅकेट सेम मिळाले, ते एकदाच घेऊया. मीन्स y प्लस 13, मग रिमेनिंग 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, यांना सेपरेट करा. मीन्स y प्लस 13 इज इक्वल टू 0 अँड 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय लिहिणार y ओके इज इक्वल टू ओके मायनस 13. नेक्स्ट 2y इज इक्वल टू मायनस 1. ह्या 2ला पण इकडे शिफ्ट करा. देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 1/2. ओके, लास्ट आन्सर, फायनल आन्सर. देअरफॉर minus 13 comma minus 1/2 is the solution. Okay, solution of given equation. Okay, this is example number 3. Example number 4. Okay, first of all write in standard form 5m square. Okay, take to left side minus 22m. This is also minus 15 is equal to 0. Write the values of a, then b is equal to minus 22 and c is equal to minus 15. Then a multiply c, that is 5 multiply minus 15. Okay, 15 5s are 75, that is minus 75. Okay, now we have to find two numbers, okay, whose addition or subtraction is equal to b. b means 22. Okay, असे 2 नंबर शोधायचे आहेत आपल्याला. ह्या 75 ज्यांचा गुणाकार 75 येईल, मल्टिप्लिकेशन 75 आणि ॲडिशन और सबट्रॅक्शन हे किती यायला पाहिजे 22 असे यायला पाहिजे. ओके, असे कोणते नंबर सापडतील आपल्याला 25 त्रिक. ओके, 25 त्रिक 25 आणि 3 त्यांची बेरीज केली तर 28 होईल, परंतु वजाबाकी केली तर 22 होईल. ओके, 15 5 75 पण आहे, पण 15 आणि 5 22 होतील, वजाबाकी केली तर 10 होतील. ओके, मीन्स 25 3 जा. ओके, 25 त्रिक 75. परंतु साईन कोणते घेणार, दोन्ही पण नंबर निगेटिव्ह आहेत. ओके, सेकंड टर्म पण निगेटिव्ह आहे, थर्ड टर्म पण निगेटिव्ह आहे, त्यावेळेस काय करतो आपण बिगर नंबरला मायनस घेतो. ओके, देन राईट द सोल्युशन 5m square. Okay, we have to put instead of minus 22 we have to put these 2 numbers, minus 25m plus 3m plus last term minus last term 15 is equal to 0. Okay, then make group of them 2. नेक्स्ट टेक कॉमन. या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 25 आहे, दोघांना पण 5ने डिवाइड होईल, म्हणजे 5 कॉमन निघेल. आणखी या ठिकाणी m आहे, इकडे सुद्धा m आहे, m सुद्धा कॉमन निघेल, म्हणजे या ठिकाणी m स्क्वेअर राहतो, त्यातला एक m राहील. मीन्स m मायनस या ठिकाणी 5ने 25ला डिवाइड केल्यानंतर 5 5 जा 25. ओके, नेक्स्ट या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 3ने 3ला डिवाइड होईल आणि 15लाही डिवाइड होईल. ओके, मीन्स
कॉमन. नेक्स्ट रिमेनिंग ब्रॅकेट m-5 as it is, m-5, same bracket as m-5. Next, these two brackets are same. Okay, take one bracket common, means one bracket m-5. The remaining term 5m plus 3, okay, is equal to 0. Then make them separate. m-5 is equal to 0 and 5m plus 3 is equal to 0. Next, last, m is equal to, okay, shift to right side. ओके, त्याला उजवीकडे घेऊन जाऊया. m इज इक्वल टू 5 आणि इकडे काय मिळेल 5m इज इक्वल टू -3. ओके, मीन्स m इज इक्वल टू -3/5. ओके, दिस इज द सोल्युशन ऑफ द आन्सर. मीन्स 5, -3/5 इज द सोल्युशन. ओके, मराठीमध्ये याला काय लिहिणार ही 5, -3/5 ही काय आहे दिलेल्या समीकरणाची उकल आहे. ओके, this is example number 4. Okay, now see the example number 5. The example number 5 same as last examples. Okay, first of all we have to remove this denominator of the quadratic equation. Okay, means for removing for this denominator we multiply the whole equation by 2. ओके, हा 2 आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये रिमूव्ह करायचे आहेत. म्हणजे आपण ह्या सर्व इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करू. मीन्स 2 × 2x² मायनस 2 × 2x सर्वाला मल्टिप्लाय करतो आहे 2 × 1/2 इज इक्वल टू 0 × 2. ओके, 2 to the 4x² मायनस 2 to the 4x, 2 to get cancel, plus 1 and 0 × 2 0. This is quadratic equation. Then multiply a multiply c is equal to, okay, what is the value of a? Value of a is 4 multiply value of c is 1. ओके, असे आपल्याला 2 नंबर शोधायचे आहेत. नंतर इज इक्वल टू 4 × 1 = 4. ओके, असे 2 नंबर शोधायचे आहेत आपल्याला की जेणेकरून त्यांचं मल्टिप्लिकेशन किती असेल 4 असेल आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही किती असेल 4. ओके, आता 4 × 1 = 4 आपण जर घेतले 4 × 1 = 4 तर 4 आणि 1 5 होईल. ओके, बेरीज केली तर वजाबाकी केली 3 होईल. आपल्याला पाहिजे 4 म्हणजे 4. ओके, मीन्स देर आर 2 नंबर्स दॅट इज 2 × 2. ओके, परंतु सेकंड टर्म निगेटिव्ह आहे. मग आपला रूल काय आहे, जर सेकंड टर्म निगेटिव्ह असेल तर त्यावेळेस आपण बोथ फॅक्टर्स कसे घेतो, दोन्ही जे नंबर आहेत किंवा दोन्ही फॅक्टर जे आहेत ते आपण काय करतो निगेटिव्ह घेतो. मीन्स व्हॉट विल इक्वेशन बिकम 4x² - 2x - 2x plus 1 is equal to 0. Then take common here, 2 will get common. ओके, या ठिकाणी 2 मिळेल आणि x सुद्धा मिळेल कारण x ने पण आहे या ठिकाणी. म्हणजे राहील 2ने 4ला डिवाइड केल्यानंतर 2 मिळेल, आणखी एक x राहील. ओके, मायनस या ठिकाणी 2x दोन्ही कॉमन काढलेले आहेत. ओके, 2 पण निघालेला आहे x पण, म्हणजे काहीच राहणार नाही. म्हणजेच काय राहील मग त्यावेळेस 1 राहील त्या ठिकाणी. नेक्स्ट मायनस या ठिकाणी कॉमन काय काढता येईल, या ठिकाणी 2 आहेत इकडे नाही, तिथे x आहे इकडे नाही, म्हणजे कॉमन काही काढता येणार नाही. म्हणजे त्यावेळेस आपण काय घेतो कॉमन 1. ओके, देन रिमेनिंग टर्म 2x सेम ब्रॅकेट -1 ह्या साईनकडे न पाहता सेकंड ब्रॅकेट आहे तसं घेऊन टाकायचं 0. म्हणजेच काय मिळेल, सेम ब्रॅकेट आहेत हे 2 सेम ब्रॅकेट मिळाले, त्यांना आपण एक ब्रॅकेट कॉमन घेऊया. देन रिमेनिंग 2x - 1 इज इक्वल टू 0. यांना सेपरेट करा. 2x - 1 इज इक्वल टू 0 अँड 2x - 1 इज इक्वल टू ऑल्सो 0. सेम व्हॅल्यूज. ओके, मीन्स 2x इज इक्वल टू 1 अँड 2x इज इक्वल टू 1. देन x इज इक्वल टू 1/2 अँड x इज इक्वल टू 1/2. हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इकडे. ओके, 2 इकडे घेतल्यानंतर डिव्हिजनमध्ये होईल. हे झाली व्हॅल्यू ऑफ x. लास्टला सेंटेन्स काय लिहिणार, देअरफॉर 1/2 1/2 इज द सोल्युशन, ओके, ऑफ गिवन इक्वेशन. ओके, this is example number 5. Now example number 6. Example number 6 सेम 5 सारखंच आहे. या ठिकाणी डिनॉमिनेटर 2 होता, या ठिकाणी डिनॉमिनेटर x आहे. परंतु आपण जर पाहिलं तर हे क्वाड्रेटिक इक्वेशनच होत नाही कारण या ठिकाणी x² नाही आहे, याची डिग्री 2 नाही. ओके, परंतु जर आपण हा x रिमूव्ह करणार असेल आहेत, ओके, तर आपल्याला हा रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी x² मिळेल. मग डिनॉमिनेटरमधला x रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करू, याला मल्टिप्लाय. ओके, मल्टिप्लाय बाय x म्हणजेच काय मिळेल आपल्याला 6x². ओके, मी या ठिकाणी सेपरेट करतो 6x × x
minus x multiply 2 by x is equal to 1 multiply x get cancel, 6x multiply x 6x square minus 2 then is equal to 1 multiply x that is x. ओके, ह्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये बनवू. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण 6x स्क्वेअर अगोदर असतो, नंतर हा x, परंतु हा x इकडे नंतर मायनस एक्स होईल, -2 ॲज इट इज इक्वल टू 0. नाव a मल्टिप्लाय c, व्हॅल्यू ऑफ a 6 अँड व्हॅल्यू ऑफ c -2. ओके, 6 2 जा 12 बट मायनस साईन स्टील. ओके, नंतर आपल्याला याचे फॅक्टर पाहिजेत आता. ओके, a मल्टिप्लाय सीचे म्हणजे 12चे फॅक्टर की जेणेकरून त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती यायला पाहिजे, b एवढी. म्हणजे b या ठिकाणी किती आहे, काही नाही, फक्त x आहे म्हणजेच 1x, म्हणजे आपल्याला त्यांची बेरीज किंवा वजाबाकी 1 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 14. ओके, असे 2 नंबर शोधायचे आहेत आपल्याला. द नंबर्स दॅट वॉज 4 अँड 3. राईट, फर्स्ट ऑफ ऑल बिगर नंबर. ओके, देन स्मॉलर नंबर. सुरुवातीला बिगर नंबरच लिहा नेहमी. 4 3 जा 12 अँड 4 - 3 1. ओके, देन राईट डाऊन इक्वेशन 6x स्क्वेअर प्लस 4x साईन. ओके, साईन पाहिजे राहिले. सेकंड टर्म अँड थर्ड टर्म. ओके, बोथ आर निगेटिव्ह. ओके, देन बिगर नंबर निगेटिव्ह. ओके, मीन्स -4x प्लस 3x -2 इज इक्वल टू 0. या ठिकाणी ग्रुप करूया आणि या ठिकाणी कॉमन काढूया. कॉमन काय निघेल, कॉमन म्हणजे अशी संख्या असते की ज्या संख्येनं या दोघांनाही डिवाइड होईल. मग अशी कोणती संख्या आहे, 2. तर 2ने जर आपण 6ला डिवाइड केलं तर त्या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, 3. या ठिकाणी x आहे, या ठिकाणी x आहे, म्हणजे एक x कॉमन घेता येईल. ओके, x कॉमन घेता येईल एक. ओके, मीन्स 2x म्हणजे राहिले काय या ठिकाणी 1x राहील, मायनस 2ने 4ला डिवाइड केल्यानंतर 2 दुने 4, x तर कॉमन काढलेला आहे, प्लस या ठिकाणी कॉमन काय निघेल, इथे पहा, इथे 3 आहे इकडे नाही, इथे x आहे इकडे नाही, म्हणजे कॉमन आपल्याला काही काढता येणार नाही. त्यावेळेस आपण काय काढणार, कॉमन 1. ओके, रिमेनिंग 3x - 2 इज इक्वल टू 0. ओके, सेम ब्रॅकेट आले दोन्ही पण, तर या दोघांना एक कॉमन घ्या, -2. ओके, आणि सेकंड ब्रॅकेट काय घेणार, 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. यांना सेपरेट करून टाका. 3x - 2 इज इक्वल टू 0 अँड 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. नंतर लास्ट स्टेप, हे 2 इकडे शिफ्ट करा, म्हणजेच 3x इज इक्वल टू 2 आणि या ठिकाणी काय मिळेल, 2x इज इक्वल टू -1. मीन्स x इज इक्वल टू 2/3 अँड x इज इक्वल टू -1/2. ओके, दिस इज व्हॅल्यूज ऑफ x अँड that last answer 2/3, -1/2 is the solution. Okay, is the solution of equation. Okay, this is example number 6. अशा प्रकारे आपण हे examples. Now see the example number 7. In example number 7 is activity based question. The question is given √2x square plus 7x plus 5 √2 is equal to 0. Okay, and we have given the activity based question, means we have to fill in the blanks. Okay, but we have to add here I am going to add some steps because you have to understand that steps. Now first step is a is equal to, okay, means a multiply c. A multiply c means √2 multiply 5 √2, that is √2 multiply √2, that is √4 multiply 5, and √4 means 2 multiply 5, that is 10. ओके, हे 10 मिळाले आपल्याला a मल्टिप्लाय cचं मल्टिप्लिकेशन. ओके, √2 मल्टिप्लाय √, काय झाले √4, आणि √4 म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट नाही गेलं, वर्गमूळ नाही गेलं, आणि ते 2 आहे, म्हणजे 2 multiply 5, दॅट इज 10. नाव वी हॅव टू फाइंड 2 नंबर्स. आता आपल्याला 2 नंबर शोधायचे आहेत की जेणेकरून त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही b एवढी यायला पाहिजे. ओके, म्हणजे 7 यायला पाहिजे. तर असे कोणते 2 नंबर आहेत की त्यांचं मल्टिप्लिकेशन 10 होईल आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 7 होईल. तर ते 2 नंबर 5 2 जा 10. या ठिकाणी प्लस आहे म्हणजे हे दोन्ही फॅक्टर पॉझिटिव्हमध्येच राहणार आहेत. तर आपल्याला या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स करायचे. तर आपण या ठिकाणी काय लिहिणार, 5 अँड x प्लस 5x प्लस second factor 2x. Okay, here 2x. Now we have to solve this. Okay, for that we have to write this equation as it is, 2x square plus 5x plus, okay, 2 means, okay, हे 2च आपल्याला कसे लिहिता येईल. ओके, 2 म्हणजेच काय असेल, 2 इज इक्वल टू √2 मल्टिप्लाय √2.
ओके. आपल्याला या ठिकाणी 2च्या ठिकाणी आपल्याला हे √2 मल्टिप्लाय √2 ठेवावं लागेल. कशामुळे ठेवता येईल? कारण आपल्याला या ठिकाणी सध्या आपल्याला कॉमन काहीच काढता येत नाही आहे. ओके, कॉमन काढता येत नाही. मग ते कॉमन काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सेम टर्म यायला पाहिजेत, कारण जेणेकरून या ठिकाणचे आणि या ठिकाणचे ब्रॅकेट सेम येतील. ओके, मग या ठिकाणी आपण 2च्या ठिकाणी, कारण √2 मल्टिप्लाय √2 √4 होईल आणि √4 म्हणजेच काय, त्याचं स्क्वेअर रूट काढल्यानंतर पुन्हा ते 2 होणार आहे. ओके, म्हणजे आपण ही जी व्हॅल्यू आहे ती ह्या 2च्या ठिकाणी ठेवणार आहे त्या ठिकाणी. म्हणजेच √2 मल्टिप्लाय √2 x ॲज इट इज प्लस 5 √2 इज इक्वल टू 0. ही स्टेप्स आपल्याला बुकमध्ये दिलेली नाही, परंतु मी एक स्टेप या ठिकाणी ॲड केलेली आहे, त्यामुळे लक्षात येईल आपल्याला. तर या ठिकाणी आता आपल्याला कॉमन घ्यायचे आहेत. मग कॉमन घेताना या ठिकाणी x आहे, इथे √2 इकडे नाही. ग्रुप बनवले आपण याचे, दिस वन आणि या दोघांचा ग्रुप. ओके, तर या ठिकाणी √2 आहे, इथे नाही. म्हणजे कॉमन काय निघेल? x आहे, x कॉमन x निघाले. राहिले या ठिकाणी √2 अँड x प्लस या ठिकाणी आणखी काय राहिले? 5, कारण x कॉमन काढलेले आहेत. √2 या ठिकाणी √2 कॉमन काढले आहेत, ऑलरेडी आपल्याला बुकमध्ये दिलेले आहे. मग राहिले काय? √2 कॉमन काढल्यानंतर या ठिकाणी काय राहणार? √2 आणखी x प्लस हे दोन्ही ब्रॅकेट सेम यायला पाहिजेत. √2 तर कॉमन काढलेलं आहे, म्हणजे राहिले 5 इज इक्वल टू 0. यानंतर याच्यामध्ये काय कॉमन निघेल? हे दोन ब्रॅकेटमध्ये एक ब्रॅकेट सेम असेल, हे दोन ब्रॅकेट सेम आहेत, म्हणजे ते दोन ब्रॅकेट आपण एकदाच घेऊ. म्हणजे राहिले काय? x प्लस √2. म्हणजे या ठिकाणी काय घेता येईल? एक तर ब्रॅकेट आपल्याला कॉमन काढलेला आहे, x प्लस √2 कॉमन घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल? फक्त √2x प्लस 5 या ठिकाणी घेता येईल आपल्याला. ओके, नंतर या ठिकाणी हे घेतलेलं आहे, सेपरेट केलेलं आहे दोघांना, म्हणजे √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. और हे दोन ब्रॅकेट x प्लस √2 इज इक्वल टू 0 यांना सेपरेट केलेलं आहे. त्यानंतर x इज इक्वल टू व्हॅल्यू घ्यायची. हे 5 या साईडला घेतल्यानंतर मायनस होतील आणि हे √2 इकडे घेतल्यानंतर डिवाइड बाय √2. ओके, नेक्स्ट x इज इक्वल टू -2 आहेच, म्हणजेच x इज इक्वल टू काय मिळाले? -5 बाय √2. ओके, दिस इज द व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन. ओके, वी आर फाइंडिंग द सोल्युशन. सोल्युशन मीन्स रूट्स, म्हणजे आपण जे काल पाहिले होते रूट्स इक्वेशनमध्ये काढायचं. रूट्स म्हणजेच काय की जे ते जर व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये ठेवली तर आपल्याला त्याच्या दोन्ही साईड्स काय मिळतात? सेम मिळतात. सेम मिळतात म्हणजेच काय? 0 मिळतात. लेट्स सी द एक्झाम्पल नंबर 8 नंबर. ओके, एक्झाम्पल नंबर इज स्टार क्वेश्चन. ओके, फर्स्ट एक्झाम्पल, राईट डाउन द व्हॅल्यूज ऑफ a b c. a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू -2 √6 and c is equal to 2. Okay, first of all a multiply c, that is 3 multiply 2, that is 3 multiply 2 6. Now we have to make the factors of these 6. Okay, म्हणजे ह्या आपल्या 6चे दोन फॅक्टर मिळवायचे, जेणेकरून त्याचं मल्टिप्लिकेशन काय असेल? 6 असेल आणि त्याचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन हे काय यायला पाहिजे? 2 √6. आता या ठिकाणी थोडेसे फॅक्टर घेताना या एक्झाम्पलसाठी काळजीपूर्वक घ्यायचे, कारण हे फॅक्टर घेताना आपल्याला √6 आणि √6 असेच घ्यावं लागेल. कारण √6 मल्टिप्लाय √6, √6 मल्टिप्लाय √6 काय होणार आहे? 36 होणार आहे, √36. आणि √36 म्हणजेच काय? ओके, √6 मल्टिप्लाय √6 इज इक्वल टू √36 आणि √36 म्हणजेच काय? 6. म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 6 मिळणार आहे. आणि जर आपण ॲडिशन केली तर √6 आणि √6 म्हणजेच काय मिळेल? 2 टाईम्स आहे, म्हणजेच 2 √6 म्हणजे 2 √6. परंतु यांना साईन कोणते घ्यायचे? सेकंड टर्म निगेटिव्ह आहे, सेकंड टर्म निगेटिव्ह आहे म्हटल्यानंतर दोघांना पण काय असणार? निगेटिव्ह साईन असणार. तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला मग? ओके, दॅट्स वाय देअर फॉर इक्वेशन 3x² मायनस √6x मायनस √6x प्लस 2 इज इक्वल टू 0. या ठिकाणी कॉमन घेण्याच्या अगोदर या ठिकाणी थोडेसे करेक्शन, याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत. तर चेंजेस हे आहेत की 3, हे जे 3 आहे √3. ओके, या ठिकाणी आपल्याला ह्या 3च्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दुसरी व्हॅल्यू ठेवायची आहे. व्हॅल्यू म्हणजेच काय? हे 3 म्हणजेच काय आहे? या ठिकाणी घेतो मी √3 मल्टिप्लाय √3 म्हणजेच 3 आणि √2 मल्टिप्लाय √2 म्हणजेच काय होत आहे? ते 2 होत आहेत. ओके, 3 मल्टिप्लाय 3 9 आणि 9चं स्क्वेअर रूट काय होईल? ओके, या ठिकाणी घेतो 3, या ठिकाणी √2 मल्टिप्लाय √2 √4 आणि √4 म्हणजेच 2. म्हणजे आपल्याला या 3च्या ठिकाणी हे लिहिता येईल किंवा हे सुद्धा लिहिता येईल. 2च्या ठिकाणी ह्या दोन्हीपैकी कोणती व्हॅल्यू ठेवता येईल. तर मी या ठिकाणी ठेवतो आहे, कारण आपल्याला कॉमन काढण्यासाठी पुढे अडचण येणार नाही, त्यासाठी आपण हे √3 मल्टिप्लाय √3
एक्स स्क्वेअर मायनस √3 मल्टिप्लाय √2x. नेक्स्ट मायनस √3 मल्टिप्लाय √2x आणि 2च्या ठिकाणी 2 म्हणजेच काय √2 मल्टिप्लाय √2 इज इक्वल टू 0. आपण फक्त ह्या 3च्या ठिकाणी √3 म्हणजे 3 आहे, 2च्या ठिकाणी √2 आणि 6चे फॅक्टर केले. फॅक्टर काय केले 2 भाग केले. √3 मल्टिप्लाय √2 म्हणजेच √6 होईल. आता या ठिकाणी याची ग्रुपिंग करूया. ग्रुपिंगमध्ये दोघांचे ग्रुप केले. या ठिकाणी √3 आहे, या ठिकाणी √3 म्हणजे √3 कॉमन निघेल. x आहे म्हणजे x कॉमन निघेल म्हणजे राहिले काय √3x मायनस या ठिकाणी √3 कॉमन काढले आहेत म्हणजे राहिले √2 मायनस या ठिकाणी काय कॉमन काढता येईल √2 आहे, या ठिकाणी √2 आहे म्हणजे √2 कॉमन काढता येईल. राहिले काय मग √3 आणि या ठिकाणी x सेम ब्रॅकेट राहतील मायनस √2 इज इक्वल टू 0. 2 ब्रॅकेट सेम मिळाले. एक ब्रॅकेट कॉमन काढा म्हणजे हा ब्रॅकेट कॉमन काढला म्हणजे राहिले काय √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. यांना सेपरेट करा. ओके √3x √2 इज इक्वल टू 0 अँड √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू काय मिळणार आहे हे -2 आहे, इकडे घेतल्यानंतर काय होईल √2 आणि हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत x बरोबर √3, इकडे घेतल्यानंतर डिव्हिजनमध्ये होईल. नेक्स्ट हे x इज इक्वल टू इकडे पण हे या साईडला घेतल्यानंतर हे पॉझिटिव्हमध्ये आणि हे 3 इकडे घेतल्यानंतर डिव्हिजनमध्ये. लास्ट आन्सर काय मिळेल म्हणजेच आपल्याला x. ओके लास्ट फायनल आन्सर काय मिळेल आपल्याला √2/√3 कॉमा √2/√3 इज द सोल्यूशन. ओके इज द सोल्यूशन और आर द रूट्स. आपण जे सोल्यूशन काढतो तेच काय आहेत त्याचे रूट्स आहेत. रूट्स ऑफ इक्वेशन. ओके रूट्स ऑफ इक्वेशन जे हे आपण लास्टला x किंवा जे लास्टला आपण व्हॅल्यू मिळतो तेच काय आहे त्याचे रूट्स आहेत. म्हणजे जर आपण या व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनमध्ये जर ठेवल्या तर आपल्याला काय होणार आहे की ही साईड जशी 0 आहे त्याचप्रमाणे आपल्याला ही साईडसुद्धा काय मिळणार आहे 0 मिळणार आहे. म्हणजेच ते रूट्स ऑफ इक्वेशन आपण जे पाठीमागे शिकलो होतो प्रॅक्टिस सेट 1.1मध्ये. ओके ते त्याचं रूट्स आहेत का ते पाहायचं तर हे आपण या ठिकाणी काढत असतो याच्यामध्ये. नंतर एक्झाम्पल नंबर 9 सिम्पल आहे. याच्यामध्ये अगोदर आपल्याला हे सॉल्व करून याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे. 2m मल्टिप्लाय करून घ्या ब्रॅकेटमध्ये मीन्स 2m² मायनस 2 मल्टिप्लाय 24 मीन्स 48 अँड m इज इक्वल टू 50. या 50ला इकडे शिफ्ट करा. 2m² मायनस 48m मायनस 50 इज इक्वल टू 0. देन a मल्टिप्लाय c मीन्स 2 मल्टिप्लाय मायनस 50 दॅट इज -100. 50 मल्टिप्लाय 200 and minus sign as it is. Next we have to find the two factors. Okay factors means multiplication of two factors that is 100. दोन नंबर असे शोधायचे की त्याचं मल्टिप्लिकेशन 100 असेल आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन हे काय असणार आहे 48 असणार आहे. मग असे दोन नंबर कोणते आहेत 50 मल्टिप्लाय 2 52 जा 50 दुने 100 होईल आणि 50मधून 2 जर सबट्रॅक्ट केले तर काय मिळणार आपल्याला 48 मिळणार आहेत. आता 100 भरपूर पाड्यामध्ये आहेत 10च्या पाड्यामध्ये आहेत परंतु त्यांची बेरीज आपल्याला किंवा वजाबाकी 48 यायला पाहिजे. 10 आहे 25 आहे 25 4 आहे. ओके असे भरपूर ठिकाणी मिळतील परंतु आपल्याला त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 48 यायला पाहिजे. नेक्स्ट साईन both factors are here second term and third term negative means bigger factor negative means 2m² minus 50m plus 2m minus 50 is equal to 0. take common 2 ह्या 2ने भाग जाईल इथे पण आणि 50ला पण म्हणजे 2 कॉमन निघेल. m पण कॉमन निघेल कारण m इकडे पण m आहे म्हणजे या ठिकाणी काय राहिले ओनली m मायनस 2ने 50ला डिवाइड केल्यानंतर 225 जा. ओके प्लस या ठिकाणी कॉमन काय निघेल या ठिकाणी 2 आहे या ठिकाणी 50 आहे म्हणजे कॉमन काय निघणार आहे 2 म्हणजे सेम ब्रॅकेट आहे तसं राहील m मायनस 25 इज इक्वल टू 0. नेक्स्ट m मायनस 25 ओके टेक वन ब्रॅकेट कॉमन सेम ब्रॅकेट कॉमन. ओके हे दोन ब्रॅकेट सेम आहेत एक कॉमन घेऊ म्हणजेच काय राहिले मग पुढे 2m प्लस 2 इज इक्वल टू 0. यांना सेपरेट करून घ्या. m मायनस 25 इज इक्वल टू 0 अँड 2m प्लस 2 इज इक्वल टू 0 म्हणजेच m इज इक्वल टू 25 अँड या ठिकाणी काय होईल m इज इक्वल टू हे 2 इकडे घेतल्यानंतर -2 आणि हे 2 इकडे घेतल्यानंतर पुन्हा
डिवाइडमध्ये होईल, म्हणजेच काय मिळाले 2 1 जा 2 2 1 जा 2 मीन्स m इज इक्वल टू 25, m इज इक्वल टू 25 अँड नेक्स्ट m इज इक्वल टू -1. Okay, then solution, then what is the solution? Therefore 25 comma -1 is the roots or solution, roots of equation. Okay, this is example number 9. Now see the example number 10. Okay, from practice set 2.2. The example number 2 is given. Okay, there is no 3 terms in quadratic equation. Okay, we have to solve this example in another method. Okay, we can write given example in this way is equal to 9. Okay, 5m bracket square. Okay, म्हणजे हे 25 जे आहे त्याचं ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे दोघांचाही स्क्वेअर होणार आहे, म्हणजेच टेकिंग स्क्वेअर रूट म्हणता येईल. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, बोथ साइड्स. ओके, मीन्स 5m इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9 दॅट इज 3, बट 3 प्लस और -3. आता याच्यामध्ये आपल्याला प्लस आहे की मायनस आहे हे ते माहीत नाही, म्हणून आपण अंडर त्याला 2 व्हॅल्यू घेणार. ओके, कारण -3 मल्टिप्लाय -3 हे सुद्धा काय होतं आहे 9 आणि +3 मल्टिप्लाय +3 हे सुद्धा 9 होतं आहे, म्हणून आपण त्यासाठी दोन्ही व्हॅल्यू घेतो आहे. दॅट इज देअरफॉर m इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, एकदा +3 घेऊया. ओके, m इज इक्वल टू +3 डिवाइड बाय 5 आणि दुसऱ्या वेळेस यालाच काय घेता येईल आपल्याला या ठिकाणी याची इक्वेशन काय मिळेल, m 5m इज इक्वल टू +3 और 5m इज इक्वल टू -3. देयरफॉर m इज इक्वल टू 3/5 एंड नेक्स्ट और m इज इक्वल टू -3/5. ओके, these are the roots of means 3/5 and -3/5 are the roots. ओके, are the roots of इक्वेशन. हे काय आहेत, दिलेल्या एक इक्वेशनचे रूट्स आहेत. ओके, नेक्स्ट 11 नंबर एक्झाम्पल. ओके, 7m स्क्वेअर. ओके, याच्यामध्ये थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागेल. हे लेफ्ट साईडला शिफ्ट केलेलं आहे इज इक्वल टू 0. याच्यामध्ये 2 टर्म आहेत, त्यामुळे या एक्झाम्पलला फॅक्टरायझेशन न करता शॉर्ट मेथडनं सॉल्व करता येईल, परंतु हे त्याचे फॅक्टर्स आहेत, हे ओके रूट्स आहेत ते. नेक्स्ट याच्यामध्ये कॉमन 7 घेता येईल. 7m या ठिकाणी काय राहील मग m, कारण 7ने 21 आणि 7ला डिवाइड होते. मायनस 7 त्रिक 21 म्हणजे 3m तर कॉमन काढलेले आहे इज इक्वल टू 0. यांना सेपरेट करा डायरेक्टली, म्हणजेच काय निघेल 7m इज इक्वल टू 0 आणि याला सेपरेट करा. +3 इज इक्वल टू 0 म्हणजेच m इज इक्वल टू 0/7 और m इज इक्वल टू 3. या 3ला इकडे घ्या, म्हणजेच m इज इक्वल टू 0 और m इज इक्वल टू 3. म्हणजे mची जर व्हॅल्यू 0 और 3 यापैकी असेल आर द रूट्स, तर ते काय असतील त्याचे रूट्स ऑफ इक्वेशन. ओके, अँड लास्ट एक्झाम्पल m स्क्वेअर -11. ओके, या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक ॲडजस्टमेंट करायची आहे की 11 √11 म्हणजेच काय असणार आहे √121 आणि √121 म्हणजेच काय 11, म्हणजे आपण 11च्या ठिकाणी काय ठेवू शकतो √11. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हे न करता किंवा √11चा स्क्वेअर जरी केला या ठिकाणी, ओके, √11 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय √11 मल्टिप्लाय √11 आणि तेच म्हणजेच काय होणार 121. म्हणजेच हे 3 आपण 11च्या ठिकाणी हे लिहू शकतो, हे लिहू शकतो किंवा हे लिहू शकतो, कारण √11चा जर स्क्वेअर केला आपण तर किती येतो आहे, तो 11च येतो आहे. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला ती व्हॅल्यू ठेवता येईल. m स्क्वेअर मायनस काय ठेवणार 11च्या ठिकाणी √11 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करा, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मीन्स a प्लस b a मायनस b, म्हणजेच काय मिळेल m प्लस √11 अँड सेकंड ब्रॅकेट m मायनस √11 इज इक्वल टू 0. दॅट इज m इज इक्वल टू m प्लस √11 इज इक्वल टू 0 अँड m मायनस √11 इज इक्वल टू 0. यांना सेपरेट केले नंतर m इज इक्वल टू ह्या इकडे घेऊन जावा. ओके, पॉझिटिव्हचे हे निगेटिव्ह 11 होईल. ओके, आणि या ठिकाणी और m इज इक्वल टू हे मायनस आहे या ठिकाणी इकडे
प्लस होईल हे, म्हणजेच काय आले -√11, 11 आर द रूट्स ओके ऑफ इक्वेशन. हे काय आहे त्याचे रूट्स आहेत. ओके दॅट वॉज द प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 2.2. ओके